गेलं असं वाटलं होतं, मात्र भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला संघर्षच चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। आता सांगोल्यात जाऊया। इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा घेतील। तेच सांगोला जिथे शिंदेंचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी फडणवीसांवर जोरदार आरोप केले होते। तेच सांगोला जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मदत घेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला आव्हान दिले। मंत्री जयकुमार गोरेंच्या पुढाकाराने तिथे भाजप, शेकाप आणि राष्ट्रवादीचे दीपकाबा साळुंखे अशी अनोखी युती पाहायला मिळते। त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील एकटे पडले आहेत। खिंडीत सापडलेल्या शहाजी बापूंची हिंमत वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोल्यात धडकले। 2 डिसेंबरला शिवसेनेलाच मतदान करा असं आवाहनही त्यांनी केलंय। त्यावर आता फडणवीसांनी थेट उत्तर दिलं। वेगवेगळे आपले चिन्ह आहे, ते चिन्ह आपण त्याची बटन दाबून ही जी काही आपली नगरपालिका आहे ती आपल्या सगळ्या या नेत्यांच्या हाती तुम्ही द्या। मी तुम्हाला एवढंच सांगतो, 2 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो। आता बातमी आहे कोकणामध्ये महायुतीत सुरू असलेल्या शिमग्या संदर्भातली। कोकणात शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप वादाचा भडका उडालाय। भाजप कोकणात पैसे वाटत असल्याचं सांगत निलेश राणेंनी भाजपला चॅलेंज केलंय। त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना थेट प्रत्युत्तर देणाऱ्या निलेश राणेंचं एकनाथ शिंदेंनी मालवणच्या सभेत मात्र तोंड भरून कौतुक केलंय। कोकणामध्ये निलेश राणेच धमाका करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। मी बोलतो ते करतो। शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करतो, पण एकदा शब्द दिला की माघारी नाही। किती काही कोणी केलं तरी सुद्धा, किती लावा शक्ती, किती लढवा युक्ती, कोणी किती करा कल्ला, पण मालवण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे ना, बरोबर? निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे। इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा। शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे, शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे, हेही मी या ठिकाणी सांगतो। निलेश कितना भी विरोध होने दो, निलेश विरोधियों पे करेंगे मात, डरने की नहीं बात, उनके पीछे खड़ा है एकनाथ। घाबरायचं काय करा, चांगलं काम करताना काय घाबरायचं नाही। तर मालवणमधील सभेतनं निलेश राणेंनीही विरोधकांवर निशाणा साधलाय। शिवसेनेवर वार करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। ज्यांनी शिवसेनेवर वार करायचा प्रयत्न केला त्याच्यावर फक्त एक वार नाही, त्याच्यावर 2-2 वार केले, पण मी माझ्या पक्षावर वार होऊ दिला नाही। मी माझ्या मतदारसंघावर आज काय करणार आहेत, करून काय करणार आहेत, तो आजचा विषय नाही। आज शिंदे साहेब व्यासपीठावर आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलतच आलेलो आहोत। आज मी त्यांच्यासमोर नको ते विषय काढणार नाही। दरम्यान निलेश राणेंनी आज पुन्हा एकदा रवींद्र चव्हाणांना लक्ष्य केलंय। 2 नंबरवरून डिवचणाऱ्या रवींद्र चव्हाणांची घमेंड हे महाराष्ट्र लवकरच उतरवेल असा इशाराही निलेश राणेंनी दिलाय। बघूया। हे भाषण जरा पूर्ण बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे। त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबाराव तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं। मी विवादात मी चला ठीक आहे, हा पण एक बदल चव्हाण साहेबांमध्ये मी बघितला। फडणवीस साहेबांबद्दल तर आदर आहे। हे रोज जे कोडवर्ड मध्ये जे धमकी देत आहेत ना, ते एकदा उघडच देऊन टाका ना। माझं म्हणणं आहे चव्हाण साहेबांना, तुम्ही जे कोडवर्ड मध्ये धमकी देताय ना चव्हाण साहेब, ही घमेंड आहे। मोठमोठ्यांची घमेंड उतरली हो ह्या महाराष्ट्रामध्ये। तर युती धर्मावरून शिवसेना आणि भाजप आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कुटुंबामध्ये पण छोट्या मोठ्या कुरबुरी असतात, पण एक जो काही लार्ज इंटरेस्ट जो आहे, हा आमचा जो आहे तो महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा आहे आणि विचारधारेचा जो विषय आहे। आणि म्हणून विचार, विकास आणि विश्वास याच्यावर आमची त्रिसूत्रीवर माहिती झालेली आहे।
त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या आचारसंहिता म्हणजे जसं युती धर्म पाळण्याबद्दल घालून घेतली पाहिजे. सगळ्यांनी घालून घेतली पाहिजे. सगळ्यांनी. आम्ही पाळतो आहे. मी हेच सांगितलं समन्वय समितीच्या बैठकीमध्ये, आमचे ठरलंच आहे कोणीही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मित्रपक्षावर टीका करायची नाही याची काळजी घ्यायची आहे. सर्वांनीच याचे बंधनं पाळायचे आहेत. मित्रपक्षांनी बंधन पाळायचे आहे, कोकाटेजींनी बंधनं पाळायचे आहे, चंद्रशेखर बावनकुळेंनी बंधनं पाळायचे आहेत. सर्वांनीच बंधनं पाळायचे आहेत. तिकडे कोकणामध्ये वाद पेटलेला असतानाच डोंबिवलीत पडलेल्या ठिणगीने आता पेट घेतलाय. डोंबिवली पूर्वेतील कुंभारखांड पाडामध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले. गणेश घाटाच्या उद्घाटनावरून शिवसेना भाजपमध्ये हा वाद झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं, मात्र स्थानिक शिवसेना नेते विकास म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटनाला विरोध केला. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे स्थानिक पातळीचा वाद आगामी निवडणुकीत आणखी पेटण्याचीच शक्यता आहे. रवींद्र चव्हाण जर एकात्र असता, कारण विकासाला तो चालना देत नाही असं मी बोलतोय. कार्यकर्त्यांवर वाद घालण्यापेक्षा तुम्ही विकासाला प्राधान्य वापस त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी त्याचा ते